नागपूर शहरामध्ये 1,00,000 कोटी रुपयाची कामं जवळपास आपण या काळामध्ये केली आणि या सगळ्या कामामधून आपण नागपूरच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। सगळेच प्रश्न सुटले असं नाहीये, कारण प्रश्न सोडवताना अडचणी या येतच असतात। आज नागपूरमध्ये आपण नागपूरला ऑरेंज सिटी म्हणतो, कारण संत्र्याचं बाहेरघर नागपूर आहे। नागपूरला आपण 0 माइल आहे, त्यामुळे लॉजिस्टिक सिटी, लॉजिस्टिक कॅपिटल करण्याचा आपण प्रयत्न करतोय। वर्धा जिल्हा आणि नागपूर जिल्ह्याच्या मध्ये सिंधी जे गाव आहे, तिथे आपण आता मुंबईचा समुद्र आणून पोहोचवला आहे। तिथे ड्राय पोर्ट तयार केलेला आहे। आता डायरेक्ट सिंधीवरून जगातल्या कुठल्याही देशात एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट आपल्याला करता येईल। मला सांगताना आनंद होतोय की देवेंद्रजींनी अर्थमंत्री असताना 1200 कोटी रुपये लॉजिस्टिक कॅपिटल करता आपल्याला दिले आणि आता आम्ही सिंधी पोर्टच्या बाजूला नागपूर जिल्हा आणि वर्धा जिल्ह्याच्या मध्ये भारतातला सगळ्यात मोठा लॉजिस्टिक पार्क त्या ठिकाणी बांधणार आहे। आज नागपूरला आपण एज्युकेशनल हब बनवलेला आहे। भांडेवाडीमध्ये जिथे आपण कचरा टाकायचो, त्या ठिकाणी जागतिक दर्जाची सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी आली आहे। 450 कोटी रुपयाची बिल्डिंग त्यांनी बांधली आहे आणि या युनिव्हर्सिटीमध्ये 10,000 विद्यार्थी शिकत आहेत। एवढंच नाही तर विशेष रूपाने मला आनंद आहे की कालच मी भांडेवाडी भागात जात असताना आपण भारतातले 5 इन्स्टिट्यूशन, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मध्ये 5 मध्ये असणारी नर्सिंग मुंजी KG to PG सुरू करण्याकरता आपण त्यांना 40 एकर जागा दिली आहे। त्यामुळे आता नागपुरातल्या गोरगरीब जनतेच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्याकरता मुंबई किंवा पुण्याला जाण्याची गरज नाही। मिहानमध्ये जागतिक दर्जाचा IIM बनलेला आहे। मिहानमध्ये एम्स आहे 1000 बेडचं। 5 मेडिकल कॉलेज आपल्याकडे झालेली आहेत। 49 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि मला सगळ्यात मोठी चिंता असते ती माझ्या मुलाला राजकारणात कसं यश मिळेल ही नाही आहे। मी याच्या विरोधात आहे आणि माझ्यामुळे अनेक नगरसेवक आणि आमदारांची पण अडचण होते, कारण मी सांगितलं की नगरसेवकाच्या पोटातून नगरसेवक नाही, आमदाराच्या पोटातून आमदार नाही आणि खासदाराच्या पोटातून खासदार नाही। पण आमदार, खासदार आणि नगरसेवकाचा मुलगा असणं गुन्हा नाही आहे। जर जनतेने मागणी केली तर जरूर त्याला तिकीट देऊ, पण आई वडिलाच्या म्हणण्याखातर देणार नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुला मुलींना रोजगार कसा मिळेल ही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण मिहान सुरू केलं, 68,000 मुलांना आतापर्यंत मिहानमध्ये रोजगार मिळालेला आहे आणि हे वर्ष पूर्ण होण्याच्या आधी आपण 1 लाखाचा आकडा पूर्ण करू, एवढ्या मुलांना निश्चितपणे रोजगार मिळेल। आणि मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो की पुढल्या 5 वर्षामध्ये पुन्हा एकदा 1,00,000 तरुण मुलांना नागपूरच्या आपण रोजगार मिळवून देऊ हा कार्यक्रम। आता बावनकुळे काही लोकांची नावं घेत होते, मी नावही घेत नाही। ज्यांना जनतेने निग्लेक्ट केला त्यांना आपण त्यांचं नाव घेऊन मोठेपणा कशाला द्यायचा? त्यांचा बँडबाजा पूर्ण वाजला। त्यामुळे मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही नक्की होईल। हत्ती नाल्याचं मागच्या वेळी माझ्याकडे मागणी केली, मी माझ्या MP फंडातून पैसे दिले आणि हत्ती नाला बांधून दिला। एवढंच नाही तर नाग नदीचा प्रकल्प आपण 2400 कोटी मंजूर झाले। कन्सल्टंटचं ट्रेनिंग निघालं, टेंडर निघालं आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये नाग नदीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो की कितीही झालं तरी गरीब लोकांच्या पोटावर लात मारून आपण कुठलाही प्रकल्प करणार नाही। त्यांना एस्टॅब्लिश करू आणि मगच करू। त्यामुळे जी प्रकल्प केली त्यात आपण केळीबाग रोड बांधला,
मार्केटपेक्षा जास्त किंमत दिली. आता आपण मेयो हॉस्पिटल पासून 3 नल चौक, शहीद चौक सगळं तोडून आपल्या हरिहर मंदिर पर्यंत 4 लेन रोड बांधतोय. पारडीला आपण 200 कोटी रुपयाचं मोठं मार्केट बांधतो, टेंडर निघालेलं आहे. बुधवार बाजाराबरोबर हॉकर्स करता आपण व्यवस्था केलेली आहे. आणि आता कल्याणेश्वर मंदिराची पण 91 कोटीची योजना मंजुरी करता केलेली आहे. आपल्या इथे रेशीमबागला मोठं स्टेडियम खेळाचं बांधायचं माझ्या डोक्यात होतं. मी पैसे मंजूर केले, पण तिन्ही शाळांनी सहकार्य केलं नाही आणि शेवटी ते पैसे छिंदवाडा रोडवरच्या या स्टेडियमच्या कामात तिकडे डायव्हर्ट झाले. आपल्या भागामध्ये चांगले खेळाची क्रीडांगणं तयार झाली पाहिजे. प्रवीण दटके माझ्या मागे लागले की चिटणीस पार्कचं स्टेडियम सुंदर तयार करायचं. आपल्या भागामध्ये 350 खेळाची मैदानं तयार करायची योजना आपण हातात घेतलेली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 2 स्विमिंग टँक तयार करायचे. गरिबाचे मुलं तिथे गेली पाहिजे. आपण लंडन स्ट्रीट तयार करतोय. 2.5 कोटी रुपयामध्ये डिफेन्स कडनं रेल्वे लाईनची 35 हेक्टर जागा विकत घेतली. आतापर्यंत 24 पॅकेजेस पैकी 4 पॅकेजेस आपण काढले. महानगरपालिकेला 450 कोटी रुपये मिळाले. या प्रकल्पातून 2.5 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीवर महानगरपालिकेला 2000 कोटी मिळणार. आपण बुधवार बाजारचा विकास करतोय. महानगरपालिकेला 156 कोटी रुपये मिळाले आणि या पैशातून आपण नागपूर शहराच्या विकासाकरता पैसा खर्च करणार आहे. नागपूर शहरामध्ये भारतामध्ये पहिलं शहर आहे की आपण 24/7 ची योजना आणली. 49 पाण्याच्या टाक्या बांधायला घेतल्या. 7-8 टाक्या पूर्ण व्हायच्या, अर्धवट आहेत आणि हळूहळू नागपूरमध्ये आता पाण्याची टंचाई नाही आहे. लवकरच आपण 6 महिन्यामध्ये 100% 24/7 24 तास पाणी राहील एवढं पाणी आपल्या जनतेला देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आपल्या इथे ड्रेनेजचं जे पाईपलाईन आहे ती आता नाग नदी या खाली अंडरग्राऊंड पाईपलाईन राहणार आहे. त्यातून सगळं ड्रेनेज आणि घाण पाणी भांडेवाडीत जाणार आहे आणि अंबाझरी तलावाच्या काम सुरू झालेलं आहे. 200 कोटी रुपये खर्च करून त्याची कॅपॅसिटी आपण वाढवणार आहोत. ठिकठिकाणचे पूल आपण व्यवस्थित केलेले आहे आणि नाग नदीचा सगळा कचरा साफ करून शुद्ध पाणी वर्षभर सुरू राहील. आणि अंबाझरी पासून अंबोऱ्यापर्यंत पुढल्या निवडणुकीत तुम्हाला मतं मागायला येण्याच्या आधी मी नक्की प्रवास करीन. एवढी सुंदर नदी बनवीन एवढा तुम्हाला विश्वास आहे. संपूर्ण भारतातलं सगळ्यात सुंदर मोठं ऑडिटोरियम आपण सुरेश भटच्या नावाने तयार केलं. 2200 कॅपॅसिटीचा. आपण भारतात कुठेच नाही आहे. जगामधलं सगळ्यात मोठं म्युझिकल फाउंटेन नंबर 1 तेलंगखेडीला तयार केलं. आपले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बांधले. याच्यावरही लोक टीका करतात. नागपूरमध्ये ब्लॅक कॉटन सॉइल असल्यामुळे डांबरी रस्ते किती चांगले बांधले तरी 1 वर्षापूर्वी टिकत नाही. आपण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते भारतात सगळ्यात जास्त शहरामध्ये आहे. त्या शहराचं नाव नागपूर आहे. आता मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही सगळेजण इथे बसलेले आहात. तुम्ही जिवंत असेपर्यंत, तुमचा मुलगा जिवंत असेपर्यंत 2 पिढ्या या रस्त्यावर गड्डा पडणार नाही. आता तुम्ही खुश व्हाल, पण काही कॉन्ट्रॅक्टर आणि काही ठेकेदार मात्र माझ्यावर नाराज होते. कारण दरवर्षी रस्ते तयार करणं आणि दरवर्षी गड्डे पडणं याच्यामुळे त्यांचं नुकसान जरूर होणार आहे. 1 लाखाच्या वस्ती मागे एक मटन मच्छी मार्केट, एक सब्जी मार्केट तयार झालं पाहिजे. आजकाल रस्त्यावर लोक पाणीपुरी खातात. आपण फूड मॉल तयार करतोय. फुटाळा तलावाच्या बाजूला एक मोठी बिल्डिंग तयार केली आहे. 1200 गाड्याचं पार्किंग आहे. ऑटोमॅटिक लिफ्टमध्ये गाडी जाईल आणि लिफ्टमधून बाहेर येईल. आणि त्याच्या पलीकडे 25 रेस्टॉरंट आहे. तिथे 4 मजले, एका मजल्यावर 8000 लोक आपण पाणीपुरी चायनीज खाऊ शकतील. स्वस्तात लोकांना जागा देणार आहे. आणि तलावाचं सौंदर्य न्याहाळत असताना गरीब माणूस त्या ठिकाणी पावभाजी आणि पाणीपुरी खाऊ शकेल. असे जवळपास 4 मजल्यावर फूड मॉल आहे. 40-40 हजार स्क्वेअर फूटचे. नंतर 4 मल्टिप्लेक्स आहे आणि त्याच्यावरती रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आहे
आणि त्याच्यामध्ये 25 रेस्टॉरंट पण आहे. आपल्या शहरामध्ये आपलं शहर सुंदर झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे, आपल्या शहरातलं प्रदूषण कमी झालं पाहिजे, गरीब माणसाला घरं मिळाली पाहिजे. मला सांगता नव्हतं, बांगलादेश 40,000 लोक झोपडपट्टीत राहतात, नाईक तलाव म्हणून प्रसिद्ध होतं, आणि आज भयंकर कष्ट पडले, अनेक मिटिंगा झाल्या, महाराष्ट्र सरकारचं देवेंद्रजींचं सहकार्य घेतलं आणि आज त्या 40,000 लोकांना त्यांच्या रजिस्ट्र्या सुरू झाल्या. 500 ते 600 रजिस्ट्र्या पूर्ण झाल्या आणि सगळ्या बांगलादेशमधले गरीब लोक आपल्या घराचे मालक बनले. माझी इच्छा आहे की प्रत्येक झोपडपट्टीमध्ये असणाऱ्या माणसाला उत्तम सिमेंट कॉन्क्रीटचं घर मिळालं पाहिजे, त्याला खऱ्या अर्थाने 24 तास पाणी मिळालं पाहिजे, त्याच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, आणि विशेषतः आपले 5 मेडिकल कॉलेज वैद्यकीय सुविधा त्याला मिळाल्या पाहिजे. कोविडच्या काळामध्ये मोठं संकट आलं, कधी आपण जात पात पंथ धर्म भाषा पार्टी याचा विचार न करता विदर्भामध्ये आपण सेवा दिल्या, 90 ॲम्ब्युलन्स डोनेट केल्या, 100 कोटी रुपयाचं साहित्य डोनेट केलं, 500 व्हेंटिलेटर्स दिले, बायपॅक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले, आणि एवढंच नाही तर अमरावतीच्या पंजाबराव मेडिकल कॉलेजला, एम्सला, मेवला मेडिकलला आपण ऑक्सिजन प्लांट तयार केले. रेमडेसिवीरचं ब्लॅक मार्केट सुरू होतं, गरीब लोक चिंतेत होते, आपण रेमडेसिवीर बनवलं. एवढंच नाही तर फंगसचे इंजेक्शन बनवले आणि हजारो लोकांचे तर प्राण नागपूर जिल्ह्यात विदर्भात वाचवले. पण भारतातल्या कानाकोपऱ्यात आपण फंगसचे इंजेक्शन आणि रेमडेसिवीर पाठवलं. ज्यांनी ब्लॅक करायला घेतले होते त्यांनी लगेच बाजारात विकून टाकले. आपण दिव्यांगांकरता पार्क बांधला, जरूर एकदा बघायला जा. स्मेल थेरपी आहे, वॉटर थेरपी आहे, साऊंड थेरपी आहे, ब्रेल लिपी आहे, जागतिक दर्जाचे इक्विपमेंट आहे, आणि भारतातला सगळ्यात सुंदर असा दिव्यांगांकरता आपण दिव्यांग पार्क बांधला आहे, जरूर बघायला जा. आपण या शहरामध्ये अनेक चांगले बगीचे बांधले, या शहराचा चौफेर विकास करण्याचा प्रयत्न केला. मी काल मोहन मतेंच्या बरोबर दक्षिण नागपूरमध्ये परवा हिंडलो. अनधिकृत लेआउटमध्ये या उमरे रोडच्या बाजूला असणारा भाग आणि तिकडला भाग सगळीकडे कॉन्क्रीटचे रस्ते झाले. तुम्ही त्या भागात जा, सगळीकडे कॉन्क्रीटचे रस्ते आणि ब्लॉक लागले. कृष्णाभाऊंनी आपल्या भागात केले. आपल्या इथे विकास कुंभारे आणि आपल्या प्रवीण दटके आणि आपल्या सगळ्यांनी मिळून मध्य नागपूरमध्ये पण केले, पण इथे रस्ते मोठे नाही आहे. आपण सगळीकडे चांगलं काम या शहरात झालं. आपल्या सगळ्यांमुळे मला पुष्कळ नाव लौकिक मिळाला. मला 9 डॉक्टरेट मिळाल्या, डिलिट्स मिळाल्या. जागतिक दर्जावरचे 8 रेकॉर्ड तयार झाले. आणि आता तर मी 4.5 कोटी लोक मला सोशल मीडियामध्ये फॉलोअप करतात. त्यात अमेरिका, कॅनडा, UK इथले मोठ्या प्रमाणात लोक आहेत. आपले डॉक्टर चौधरी ऑर्थोपेडिक सर्जन लंडनला गेले, त्यांना पुरस्कार मिळाला. तर लंडनच्या पार्लमेंटचे स्पीकर त्यांनी याला विचारलं चौधरींना, डू यू नो मिस्टर नितीन गडकरी? ते म्हणे ही जस्ट लाईक माय ब्रदर. त्यांनी सांगितलं एव्हरी टाइम आय लिसनिंग हिम, आणि त्यांची भाषणं मी सतत ऐकत असतो. म्हणजे आज मी जगात पोहोचलो. पण ही प्रतिष्ठा, मान आणि सन्मान मला माझ्यामुळे नाही मिळाला. मला हा प्रतिष्ठा आणि मान सन्मान जर कोणामुळे मिळाला असेल तर माझ्यासमोर बसलेल्या नागपूरच्या जनतेमुळे. तुम्ही मला जर 10 वर्ष निवडून दिलं नसतं तर मी झोजिला टनेल कशी बांधली असते? मी दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे कसा बांधला असता? अरुणाचल, मेघालय, त्रिपुरा, कर्नाटक, तामिळनाडू, देशाच्या कानाकोपऱ्यात मला आनंद होतो. मी फिरतोय, मला लोक सांगतात आम्ही अरुणाचलला गेलो, टॅक्सी केली, बोलता बोलता सांगितलं नागपूरहून आलो आहे. त्या ड्रायव्हरने विचारलं नितिन गडकरी जी को पहचानते हो क्या? बोले हाँ. बोले आपसे पैसे नहीं लूंगा, आप फुकट में चले. लोक काश्मीरमध्ये गेले, ढाब्यावर जेवले,
आणि ज्यावेळी त्यांनी विचारलं कहाँ से आए तो बोले नागपुर से. बोले नितिन गडकरी के कारण ही तो मेरा धंधा चल रहा है, आपसे पैसे नहीं लूंगा, आप जाइए. म्हणजे एवढं प्रेम मला जे मिळालं, नाव मिळालं, याचं कारण तुम्ही आहात. कारण तुम्ही मला 10 वर्ष ही संधी दिली नसती तर मला काम करायला मी मंत्रीच झालो नसतो. आणि म्हणून माझी आपल्याला फक्त 2च विनंती करायची आहे की नागपूर शहरामध्ये यावेळी जेवढे अनेक रेकॉर्ड माझ्या नावावर झाले, तेव्हा आता निवडणुकीत विजयाचा रेकॉर्ड देखील तुमच्या आशीर्वादाने करायचा आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की निवडणुकीच्या दिवशी सकाळी 7 वाजता मतदानाला जा आणि 75% मतदान हे झालं पाहिजे आपल्या बूथवर, याची काळजी घ्या. आणि तुम्ही जर 75% मतदान झालं तर मला विश्वास आहे की मी 5 लाखापेक्षा जास्त मार्जिननी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एवढी एक गोष्ट माझ्याकरता करा. आणि तुमचे मित्र, तुम्ही नोकरी करता त्या ठिकाणी असणारे सहकारी, तुमचे नातेवाईक, या सगळ्यांना फोन करून त्यांनी आपल्या निवडणुकीत मतदान केलंय की नाही तपासून घ्या. आणि त्यांनाही पण मतदानाकरता घराच्या बाहेर काढा. आणि एवढं सहकार्य जर तुम्ही केलं तर 5 लाखापेक्षा जास्त मार्जिननी मी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास आहे. 5-6 दिवस मी प्रचार यात्रा सगळ्या विधानसभा क्षेत्रात केली. माझं मन भरून आलं. भर उन्हामध्ये आमच्या आया बहिणी, भाऊ बहिणी हजारोच्या संख्येने उन्हात तापत रस्त्यावर उभ्या होत्या. अनेक लोकांनी आपले रस्ते पाण्याने धुतले, रांगोळ्या काढल्या आणि नवीन कपडे घालून नटून थटून मला ओवाळण्याकरता वाट पाहत उभ्या होत्या. मी नेहमी म्हणतो की लोकांचं प्रेम हीच राजकारणातली सगळ्यात मोठी पुंजी आहे. मला आठवतं की मी 1980 पासून हार्टचे ऑपरेशन मोफत करतो. आपला एक कार्यकर्ता यादव नावाचा, त्याने माझ्याबरोबर हार्टमधले मुलं मुली, लहान मुलं लोक 1500 ऑपरेशनचा रेकॉर्ड त्यांनी केला. मी 350 लोकांना पाय लावून दिले. कॅन्सर, हार्टचे अनेक रुग्ण माझ्याकडे येतात. मी कधी त्या सगळ्यांचा प्राण वाचवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करतो. जात, पंथ, धर्म, पार्टी मी कधी बघितली नाही. पण जो कोणी अडचणीत असेल त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यामागे राजकीय उद्देश नव्हता. मी माझ्या घरामध्ये एक वाक्य लिहून ठेवलं आहे. संघातलं ते गीत आहे की मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम. समाजाची सेवा करत राहणं, गरीब माणसाची सेवा करत राहणं, जे तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. म्हणून राजकारणामध्ये सत्ताकरण मी काही केलं नाही. मी सांगितलं, लोक उलट तिलटे अर्थ लावतात की मी यावेळी कटआउट लावणार नाही, बोर्ड लावणार नाही. मी याकरता असं म्हटलं की नागपूरची जनता माझा परिवार आहे, मी जनतेचा आणि जनता माझी आहे. आम्ही दोघंही एकमेकांना चांगलं ओळखतो. तर बोर्ड आणि कटआउट लावण्याची गरज काय आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे, मी नेहमी माझ्या प्रिन्सिपलने चालत आलो. मी 45 वर्ष मंत्री आहे, भाजपचा अध्यक्ष होतो. पण माझ्या स्वागताला कोणी हार घेऊन, कोणी माझ्या स्वागताला कधी एअरपोर्टवर आला नाही. मी म्हणायचो की माझ्या स्वागताला कुत्रेही येत नाही. पण आता कुत्रे यायला लागलं. कारण मी Z+ मध्ये असल्यामुळे मी येण्याच्या आधी कुत्रा एक चक्कर मारून जातो. पण जनतेचं प्रेम मला मिळालं. मी जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. माणूस आपल्या जातीने, धर्माने, पंथाने, सेक्सनी मोठा नाही आहे, तर माणूस आपल्या गुणाने मोठा, याच्यावर माझा विश्वास आहे. सबका साथ, सबका विश्वास और सबका प्रयास, हेच मोदीजींनी सांगितलं आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची प्रगती झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे. डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स हा जो इंग्लिशमध्ये शब्द आहे, याचा अर्थ आहे सुखांक.
प्रत्येकाच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगल्या वैद्यकीय सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे, मुलाला नोकरी मिळाली पाहिजे, राहायला उत्तम घर मिळालं पाहिजे. हे जे सुखांक आहे हॅपी ह्युमन इंडेक्स, हा नागपुरातला भारतात पहिल्या नंबरवर आपल्याला न्यायचा आहे. जनतेला सुखी करायचं आहे आणि ते निश्चितपणे आपल्या आशीर्वादाने नक्की होणार आहे. आपण या निवडणुकीमध्ये दरवेळेप्रमाणे आपण सगळे माझ्या मागे उभे आहात. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या बरोबर आहे. असंच प्रेम माझ्यावर, आमच्या पक्षावर, आमच्या कार्यकर्त्यांवर असंच राहू द्या एवढी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या क्षेत्रात 75% मतदान होईल आणि त्यातलं 80% मतदान हे कमळाच्या फुलाला होईल. याची जबाबदारी घेऊन आपण सगळ्यांनी काम करावं अशी विनंती करतो. दुसऱ्या सभेला जायचं आहे, त्यामुळे आपली रजा घेतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.